आता आम्ही आलो आहे चिंतामणीच्या गल्लीत. काळा चौकीचा महागणपती बघायला. एवढी गर्दी होती, एवढी गर्दी. आम्ही लालबागचा राजा बघायला थांबलेलो. आमच्या फोनला नेटवर्क नसल्यामुळे आमचा खूप गोंधळ झालाय. पाहत होता जयू, याच्यामुळे आम्हाला परत यावं लागलं. शेगावचा राजा तर मस्त आहे विसर्जन. होतो आणि आम्हाला भेटलाय बघा कोण, चमचमीत खाऊ. आता आम्ही आलो आहे चिंतामणीच्या गल्लीत. खूप गर्दी आहे लालबाग मध्ये. अजून चिंतामणीचा गणपती निघाला नाही. मंडपाच्या इकडेच चाललोय पाया पडायला आणि पाया पडून बहुतेक आम्ही जाऊ महागणपती बघायला. काळा चौकीचा महागणपती. आता इकडनं जाऊया डायरेक्टली पाया पडायला. दर्शन घेणार ना. गणपती बघून आम्ही समोरच्या गल्लीत आलो आहे. काळा चौकीचा महागणपती बघायला. आणि तिकडे आपले मित्र आहेत वाजवायला, मोर्या वीट्स. तर आता बघूया काळा चौकीचा महागणपती. यावर्षी थोडा लेट निघालाय पण बहुतेक पळवतील पटापट.
गर्दी होती, एवढी गर्दी. आम्ही लालबागचा राजा बघायला थांबलेलो, पण लालबागचा राजा काय बघायला भेटला नाही, कारण की खूप गर्दी होती. आम्ही तिकडनं पुढे ढकलले गेलो, पण काय प्रॉब्लेम नाही. आम्ही लालबागचा राजा असं पण बघितलेला आहे. तिकडनं आम्ही पुढे आलो, आम्हाला 2-3 गणपती भेटले, पण कसं होतं की गर्दी खूप होती, म्हणून पुढे आलो आम्ही डायरेक्टली. आणि पाय खूप भाजत होते, म्हणून आम्ही आता आलो आहे तिथे, बाईक लावली तिथे. आता इकडनं आम्ही जाणार आहे इकडनं आम्ही जाणार आहे गिरगावला. पहिला मलाबारीला जाण्यानंतर गिरगावचा राजा बघायला जाणार आहे. जयेश, मितेश आणि अंकित येणार होते, पण त्यांचा कॉल नाही लागत आहे. इकडे जॅमर लागला आहे, म्हणून आता थोड्या वेळात आम्ही त्यांना कॉल लावतो, ट्राय करतो. आणि जर ते लोकांचा कॉल नाही लागला तर आम्हीच जाणार आहे डायरेक्टली. नाहीतर मग ते लोक आले तर सगळे एकत्र जाऊ 5 जण. तर आता इकडनं आपण डिरेक्टली जाऊया मलबारीला. आपला मित्र आहे तिकडे अभि वाट बघतोय, तर जाऊया डायरेक्ट तिकडे मलबारीला. आमच्या फोनला नेटवर्क नसल्यामुळे आमचा खूप गोंधळ झालाय. सो मी आणि यदेश आम्ही पुढे निघून आलो आणि आमचे सगळे मित्र पाठी राहिले. त्यातल्या एका मित्राची चावी माझ्याकडे आहे. सो आमचा बॉम्बे सेंट्रलला पोहोचल्यावरती फोन लागला आणि त्याने सांगितलं आम्हाला की चावी घेऊन ये, म्हणून आम्ही परत चाललोय त्याला चावी द्यायला. आम्ही इकडनं आता गणेश गल्लीला चाललोय. त्यांना सर्वांना भेटणार, आमच्या फ्रेंड्स लोकांना, आणि मग तिथून आम्ही सगळे एकत्र मलाबार हिलला जाणार माझ्या मित्राकडे अभ्याकडे. मी तरी जयूला बोलली होती गाईज की चावी माझ्याकडनं घे, पण त्याने नाही ऐकलं माझ्याकडून. आता जेवणाचे पैसे त्याच्याकडूनच घेणार आहे आम्ही, कारण की आम्हाला डबल फेरी मारावी लागते. आम्ही आता बोलल्याप्रमाणे खाल्लं आहे आणि त्याचे पैसेही जयूनेच पे केले आहेत. सो आम्ही सगळे भेटलो एकत्र. तर आता आम्ही चाललोय मलबार हिलला आणि मग तिकडनं आम्ही जाणार गिरगावचा राजाचं विसर्जन बघायला. मी बघू शकता आमच्या मागे जो बाईक चालवतोय तोच आहे जयू, ज्याची चावी माझ्याकडे राहिली होती आणि त्यालाच आम्ही आज कापले सँडविचचे पैसे द्यायला. पाहत होता जयू, याच्यामुळे आम्हाला परत यावं लागलं.
आणि याच्यामुळे सगळं डबल काम झालं आहे याच्यामुळे. फक्त आलो आहे मलबारीला, म्हणजे आम्ही आलेलो आता मलबारीला. तुम्ही आता गणपती बघितलाच मलबारीचा, तर तिथे आम्ही भेटलो आमच्या मित्राला हव्याला. आता पाया पडून झाले आणि इथे पण छान मिरवणूक निघाली आहे. बराच आधी निघालेला गणपती, पण ते त्यांच्याच एरियामध्ये वाजवतात. तर इकडनं आम्ही चाललो आता गिरगावचा राजाला. गिरगावचा राजा तर मस्त आहे विसर्जनला जायला. तर इकडनं आता सरळ जाणार आम्ही गिरगावला. आता आम्ही मलबारीला ग्रँड रोडमध्ये. इकडनं 5-10 मिनटात आम्ही पोहोचू गिरगावला आणि तिकडे तुम्हाला दाखवतो गिरगावचा राजाचा विसर्जन. तर रस्त्यात आम्हाला दिसलेला कामाटीपुऱ्याचा बाप्पा बर्फानी, ती मूर्ती मला किती दिवसांपासून बघायची होती. पण शेवटी आम्हाला विसर्जनच्या दिवशी बघायला भेटली. आणि छान अशी उंच मूर्ती होती खूप. आणि त्याच्या बाजूला होता कामाटीपुराचा महागणपती, सॉरी ग्रँड रोडचा महागणपती, आणि ती पण छान मोठी मूर्ती होती. आता इकडनं आम्ही आलो आहे गिरगावला, गिरगावचा राजा बघायला. आता बाईक पार्क केली आहे एका गल्लीमध्ये आणि जाणार आहे गिरगावचा राजा बघायला. तर आम्ही आता निघतच होतो आणि आम्हाला भेटलाय बघा कोण, चमचमीत खाऊ. मोठा फॅन बेस आहे, डोंट टच मी. मोठा फॅन बेस वाली आहे. आणि हे लोक मला मुद्दामून मिठी मारतात, म्हणजे हे गुलाल लावायला असं मला नाही पाहिजे. तर ही आहे इकडे आता गिरगाव मध्ये. जर तुम्हाला यायचं तर या तुम्ही आणि हिला भेटा, हिच्यावर फोटो काढा. सेलिब्रिटी येईल. पण आता ही आम्हाला लेट भेटते. आम्ही चाललोय बायकाला, पण ही असणार आहे गिरगावला. मी फोन करत होती, माझा फोन उचलला नाही, पण मी नेमका तोच टर्न घेतला आणि हे लोक मला भेटले. आम्ही फोन उचललेला पण हिने काय रिप्लाय नाही दिला. मनापासून या लोकांनी माझी आठवण काढली म्हणून मी यांना भेटले. नाही, पण आता पुढच्या वर्षी लवकर येणार आहे आम्ही. ही पण लवकर येणार आहे. ही आजारी आहे म्हणून थोडी लेट आली आहे. पुढच्या वर्षी एकत्र येऊ आणि मिलिलचा बेंचवर नाचू. काय बोलते? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा मस्त कंटेंट बनवतो, मी नक्की बघा. थँक्यू. तर चला भेटूया डायरेक्ट आता बायकाला.
भायखळ्याचा भालचंद्र. तर आता आम्ही तिथून चाललोय खायला. आता वाजत 5:30. आता आम्ही काहीतरी खाणार आणि मग तिथून आम्ही घरी जाणार. झूम कर झूम समोरून घेतला पाहिजे. तर मित्रांनो आता फायनली आलोय घरी आणि वाजलेले 6 संध्याकाळचे. तर सकाळपासून खूप धावपळ झाली, खूप धावपळ आहे. मुंबईच्या राजानंतर चिंतामणी, नंतर काळा चौकी आणि असे गिरगावचे गणपती, असे बरेच गणपती झाले आणि फायनली आता घरी आलो आहे आणि खूप थकलो आहे. तर आता पहिला आंघोळ करणार आणि नंतर मग दुसरा ब्लॉग असणार आहे, तो असणार आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनचा ब्लॉग. तर आम्ही जाणार आहे गिरगावला, लालबागच्या राजाचे विसर्जन पोहोचणार आहे तेव्हा. लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे त्यासाठी आणि तिकडे बघूया आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन कसं भेटते. कारण की लास्ट टाईम पण मी लास्ट इयर ब्लॉग बनवलेला आहे, यावर्षी पण बनवणार आहे आणि आपल्याबरोबर बाकीचे सगळे मंडळी असणार आहे. तर तो ब्लॉग पण येणार आहे. त्याच्या आधी हा ब्लॉग मी टाकणार आणि हा ब्लॉग एवढाच असणार आहे. आणि विसर्जनचा ब्लॉग होता, धमाल झाली, सकाळपासून थकलो पण आहे, पण मजा आली खूप. बाकी सगळे मेंबर होते, मजा आली त्यांच्यावर. तर आता हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर काय कुठला पार्ट आवडला, कुठचा गणपती आवडला तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.